नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आज आपण गांधी पार्क या ठिकाणी आलेलो आहोत. 8 जून 2026 आज मृग नक्षत्र. आज या दिवशी शहाणे परिवाराच्या वतीनं गेल्या 4 पिढ्यापासून दम्याच्या औषधाचं वाटप होतं आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रातून, मराठवाड्यामधून अनेक जिल्ह्यामधून या ठिकाणी हे भाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि या औषधाचा लाभ घेतात. मोफत अशी सेवा त्यांची ही परंपरा चालू आहे. आपल्यासोबत पालघर, ठाणे, मुंबई या ठिकाणून आलेले काही भाविक आहेत, काही जे दम्याचं औषध घेण्यासाठी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की नेमकं आपण आलात, काय वाटते आपल्याला, काय नाव आहे आपलं? माझं नाव कामिनी गायकवाडे. मी पनवेलहून आले. या दैवाचा मला खूप फायदा होतो. माझी बहीण पेशंटला खूपच दम लागायचा, पण त्यांना आराम आला आहे. त्यांचं बघून मी पण माझ्या पोरीला घेऊन आले, कारण का हिला खूप दम्याचा त्रास होतो. आता बघू आराम खूप पडेल आता. काय नाव आहे आपलं? माझं सुनीता गवळे. त्यांना किती खूपच दम म्हणजे लागतो. तेव्हापासून आपण गेल्या वर्षीपासून मी येते दम्याचा औषध घेतात. हां, फरक पडला मला गेल्या वर्षी. खूप फरक पडला. तर आपण या ठिकाणी मोफत अशी सेवा आपल्याकडून काही पैसे वगैरे घेत नाहीत, नाही. मोफत सेवा करतात. काय म्हणजे नेमका काय परिणाम होते आज मिरगाच्या दिवशी? गरज वाटते, वर्षभर चांगलं वाटते. जास्त दम लागत नाही काय. कोणतं आजारी वगैरे पडले बरंच वाटतं. माझ्या वाईफ झालं गेल्या वर्षी आलं होतं. आता बाहेर बघितलं खूप गेलं पण काही फरक पडत नव्हता. इथे आलो, गेल्या वर्षी मी औषध घेतलं, गेल्या वर्षापासून चांगलं होतं. म्हणून मी यावर्षी आलो. धन्यवाद, धन्यवाद. हां, बोल रे. चल ये चल. यांना फरक पडला म्हणून आम्ही आलो, तर आम्हाला सुद्धा फरक पडेल असा माझा विश्वास आहे. बरोबर ताई, या इकडं. त्यांना हॉस्पिटलपेक्षाही खूप चांगला फरक पडला, म्हणून त्यांच्या अनुभवाने आम्ही ह्या वर्षी कुठून आलात आपण? जेवढाही जेवढा हां, कशाला आलात? धन्यवाद. परिवाराच्या वतीनं या ठिकाणी दम्याच्या औषधाचं वाटप झालेलं आहे. गेल्या 4 पिढ्यापासून हे औषध वाटप करतात आणि या ठिकाणी दम्याच्या पेशंटला या ठिकाणी त्या आराम भेटत असते. आपल्यासोबत या महिला आलेल्या आहेत, काय सांगतात बघूया. मी गेवराईवरून येते. हां, 3 वर्ष झालं सर येते. एवढा फरक पडतोय म्हणजे 50% फरक पडला मला 2 वर्षात. एवढी चांगली सेवा आहे त्यांची, 1 रुपया नाही घेता आम्हाला देतात. धन्यवाद. हां ताई, नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. आज 8 जून 2026 आज मृग नक्षत्राच्या या शुभ मुहूर्तावर 1:33 जे शहाणे परिवाराच्या वतीने गेल्या 4 पिढ्यापासून या ठिकाणी दम्याचं औषध वाटप करण्यात येते. मोफत अशी सेवा शहाणे परिवार करत असतो आणि अनेक महाराष्ट्रातून येणाऱ्या जे रुग्ण आहेत, जे दम्याचे पेशंट आहेत, ते हे औषध खाऊन बरे होतात. अशी परंपरा 40 वर्षापासून ही चालत आलेली, 100 वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे. ही 4थी पिढी आहे शहाणे परिवाराच्या वतीने. आपल्यासोबत शहाणे साहेबसुद्धा आहेत आणि त्यांचा परिवारसुद्धा आहे. आमचे स्वच्छतादूत गाडगे महाराजसुद्धा आहे, गाडगे मामा आहेत. यानंतर आमचे नाना मेड साहेब आहेत, ते सुद्धा सेवा करत असतात. तुमचं काय नाव? बाबाराव आर्वेकर हे सुद्धा आहेत. अनिल दहिवाळ यांनी सुद्धा सेवा करत असतात. हे सर्वच कार्यकर्ते शहाणे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी जे औषध तयार होते ते औषधाचं वाटप करून या ठिकाणी जे रुग्णांची सेवा करतात. या ठिकाणी अन्नदान असो किंवा रुग्णांच्या थांबण्याची व्यवस्था असो, जे बाहेर गावून आलेले रुग्ण असतात त्या सर्वांची व्यवस्था या ठिकाणी शहाणे परिवाराच्या वतीनं करण्यात येत आहे. आपल्यासोबत या ठिकाणी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या मराठवाडा अध्यक्ष आलेले आहेत, ज्या खिल्लारे मॅडम, ते आपल्यासोबत आहेत, सुरेखाताई. तर त्यांचं स्वागत या ठिकाणी आमचे शहाणे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी होत आहे. मी शहाणे परिवाराला विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी रुग्णाची सेवामध्ये सतत 36 जिल्ह्यामध्ये सेवा चालू आहे आणि या 36 जिल्ह्यामध्ये जे रुग्ण या ठिकाणी अडचणीत असतात अशा रुग्णांचं काम, त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्याचं काम या ठिकाणी समितीच्या वतीनं करण्यात येते. तर अशी ही समिती आज त्यांचे मराठवाडा महिला अध्यक्ष आलेले आहेत. त्यांचं स्वागत या ठिकाणी आणि त्यांना या ठिकाणी दम्याचं औषध सुद्धा या ठिकाणी वाटप होत आहे. द्या औषध, द्या औषधाची सोय करा. या सगळे या मराठवाडा अध्यक्ष आहेत.
खिल्लारे मॅडम, सुरेखा खिल्लारे यांचं स्वागत शहाणे परिवाराच्या वतीनं. आणि रुग्णांच्या ज्या समस्या असतात त्या समस्या सोडवण्याचं काम या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर होत आहे. आणि त्यानिमित्त आज या ठिकाणी जे दम्याचं औषध वाटप होते त्याचा हा अद्भुत चमत्कार गेल्या 4 पिढ्यापासून चालू आहे. आणि आपल्यासोबत शहाणे सोबत साहेब आहेत, काय सांगतात बघूया. आपण या ठिकाणी आज वाटप केलेले 8 जुलै आहे आणि 8 जुलै 2026 मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर 1:33 आम्ही हे दम्याचं औषध वाटप केलं आहे. जवळपास 10,000 ते 12,000 लोक गांधी पार्क, अष्टभुजा मंदिर, त्याचबरोबर मुल्ला मस्जिद या साईडला सगळे लोक शांततेने बसले आणि सर्वांनी शांततेने औषध घेतलं आणि आपापल्या घरी निघून गेले. आपल्या जी व्यवस्था आहे कालपासून या ठिकाणी जे बाहेर गावून आलेले पेशंट जे दम्याचे रुग्ण आहेत यांची काय व्यवस्था केली, कशा पद्धतीने व्यवस्था करतात? रुग्णांची व्यवस्था आमचे गांधी पार्क मित्रमंडळ तसे अष्टपदी देवी मंडळ हे सर्व करतात. त्यांना संध्याकाळची राहण्याची व्यवस्था व त्याचबरोबर त्यांची खाण्याची व्यवस्था देखील आम्ही बघत आहे. अन्न आणि राहणं हे निवारासाठी चांगलं असते आणि त्यांना औषध वगैरे वाटप फ्रीमध्ये करतो आम्ही. असे जवळजवळ 12,000 लोकांनी औषध घेतले आहे. धन्यवाद. 2008 इकडे दरवर्षीप्रमाणे मृग नक्षत्रावर शहाणे परिवार हा मोठ्या प्रमाणात औषध वाटपाचा कार्यक्रम करतात. तर त्यांच्या मदतीकरता सर्व गांधी पार्क मित्रमंडळ व मित्रमंडळी त्यांना सहकार्य करतात व आलेल्या रुग्णांना अष्टभुजा देवी मंदिर येथे राहण्याची सोय केली जाते व जास्त लोक आले तर त्यांच्या जेवणाची राहण्याची उत्तम सोय होते आणि प्रत्येक रुग्णांना औषध आमचं पोहोचेल अशा हेतूने आम्ही हे कार्य करतो आणि प्रत्येक रुग्णांना हे औषध मिळतं आणि प्रत्येक रुग्णाला आतापर्यंत बराचशा प्रमाणात फरक पडलेला आहे. त्यामुळे खूप लांबून लोक आपल्या इथं औषध घेण्याकरता येतात. आज जवळपास पुणे, नाशिक, धुळे, औरंगाबाद खूप असे 36 जिल्ह्यातून लोक आलेले म्हणायला हरकत नाही. त्यामुळं खूप लोकांना फरक पडल्यामुळे खूप लोक लांबून मुक्कामी येतात. आज जवळपास 8,000 ते 10,000 लोकांनी औषध घेण्याचा हे लाभ घेतलेला आहे आणि व्यवस्थित लोकांनी औषध घेऊन ते आपापल्या गावाला सुखरूपपणे जात आहेत. धन्यवाद. माझं नाव बाबाराव यशवंतराव गाडगी. मी ब्राह्मणगाव, आमचे आदरणीय मित्र विठ्ठलरावजी लक्ष्मणराव शहाणे 4 पेऱ्यापासून ते दम्याचं औषध होतं. ते दम्याचं औषध खात्रीपूर्वक हैदराबादपासून ते मुंबईपासून आमच्या परभणीमध्ये विठ्ठलराव शहाणे या ठिकाणी औषध दम्याने घेण्यासाठी येतात. 1:33 मुहूर्त आम्ही त्याच्या आधी अर्धा एक घंट्यात आधू चालू केलं वाटप आणि 1:33 घेण्याचं त्यांना सूचना दिल्या. आणि हे खात्रीपूर्वक औषध आहे आणि इतकं सुंदर पुन्हा मोफत साहेब याला म्हणते पुण्यवंत व्हावे घ्यावे सज्जनाची नावे. याच्या आजोबा पंजोबा पिढी त्याचे खापर पंजोबा असे करीत आजही आमचे विठ्ठलराव कार्य आणि त्यांना सांगते जब तक चांद रहेगा, जब तक सूरज रहेगा, तब तक उनका नाम रहेगा. आपल्या जीवनामध्ये येऊन समाजासाठी सेवा करणं हेच माणसाचा खरा धर्म असतो, बाकी नाही. म्हणून आमचे मित्र बनकर साहेब या ठिकाणी येऊन त्यांनी या ठिकाणी आज मृगमूत्रावरती दम्याच्या औषध वाटपावरती या ठिकाणी मुलाखत घेऊन त्यांनी एक आपलं वैभव आणि या ठिकाणी विठ्ठलराव शहाणे हे परिवार त्यांचा अशीच दर्शन मुलाखत देऊ आणि मी सहभागी होऊन मला सुद्धा या ठिकाणी त्यांचा सहभाग मिळतोय. एवढंच मला या ठिकाणी दर्शन मिळतंय. सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद. मृग नक्षत्राचा दिवस आजपासून हा पावसाळ्याचा प्रारंभ झालेला आहे आणि या ठिकाणी गेल्या 4 पिढ्यापासून शहाणे परिवाराच्या वतीनं दम्याच्या औषधाचं वितरण करण्यात येत आहे. मोफत अशी सेवा ही सोनार समाज परिवाराच्या वतीनं या ठिकाणी होत असते. आज या ठिकाणी सगळेच व्यापारी या कार्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आपल्यासोबत शरद कुलते आहेत, शरद दिगंबरराव शहाणे हे सुद्धा या कार्यात सहभागी असतात. मोफत अशी सेवा ते करत असतात आणि गोरगरिबांची सेवा ते करत असतात. या दम्याच्या औषधामुळे महाराष्ट्रभरातून नागरिक या ठिकाणी औषध घेण्यासाठी येतात. मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर आणि जालना, औरंगाबाद अशा अनेक भागामधून नागरिक या ठिकाणी येऊन दम्याचं औषध त्यांनी घेतात आणि त्यांचा उपचार या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होत असतो. ही अखंड परंपरा चालू असून या ठिकाणी आपल्यासोबत जे सेवक आहेत शरद शहाणे आपल्यासोबत आहेत. काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार.
नमस्कार. माझं नाव शरद दिगंबरराव शहाणे आहे. हे आमची परंपरा 5 पिढ्यापासून चालू आहे. आमचे आजोबा पंजोबा कापर पंजोबा नंतर आमचे वडील हे सर्व तेव्हापासून हे मृग नक्षत्रावर दम्याचं औषध आम्ही वाटप करतो. हे औषध कंटिन्यू 3 वर्ष घेतलीस तर दमा एकदम बरा होतो. यासाठी जे नागरिक येतात ते कोणत्या ठिकाणी येतात? आमच्याकडे नागरिक हा सगळं महाराष्ट्रातून येतात. सांगली, सोलापूर, परभणी, अमरावती, यवतमाळ, नागपूर सर्व भागातून लोक येतात. तर या नेमकं जे आपण दम्याचं जे औषध या ठिकाणी वितरण करते अशी नेमकी काय गुण आहे ह्याच्यामध्ये की या औषधापासून रोगी बरा होतो, दमा बरा होतो? मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर हे औषध घेतल्याने दमा 90% 100% बरा होतो. कंटिन्यू 3 वर्ष घेतलं तर दमा एकदम पूर्ण बरा होतो. हे औषध एकदा घेतले की वर्षभर काम करतो. त्यामुळे लोकांचा प्रतिसाद भरपूर आहे. सुरुवातीला लोक कमी येत होते पण आज जवळपास 10,000 लोकसंख्या झालेली आहे दमा घेण्यासाठी औषधाची. तर काय आवाहन करणार आपण, काय सांगणार? आवाहन करतो की लोकांनी जास्तीत जास्त ह्या औषधाचा उपयोग आणि दमा होईल तेवढा कमी होईल या औषधाने. परभणी न्यूजची आपण या ठिकाणी मुलाखत घेत आहोत की या दम्याच्या औषधामुळे महाराष्ट्रभरातून नागरिक इलाजासाठी येतात आणि हे दम्याचं औषध घेतात. आणि हे दम्याचं औषध घेतल्यानंतर ज्या नागरिकांना दमा आहे त्यांचा पूर्णतः 3 वर्षामध्ये हा दमा बरा होतो असं या ठिकाणी आपल्याला शरद शहाणे यांनी सांगितले आहे. परभणी न्यूज, कॅमेरामन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी. आजारावर परिणाम झालेला आहे. ठीक आहे, चला. शहाणे होते तर त्यांनी संपूर्ण अशी आपल्या माध्यमाला माहिती दिलेली आहे. परभणी न्यूज, कॅमेरामन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी. आणि हे सुद्धा या मृगाच्या शुभ मुहूर्तावर अनेक वर्षापासून पेशंटची सेवा करतात, मृगाचं औषध वाटप करतात, दम्याचं औषध वाटप करतात. आणि आज 1:33 हा मुहूर्त सुरू झालेला आहे. आपल्यासोबत सुशांत शहाणे आहेत, ते सुद्धा या सेवेमध्ये सहभागी असतात, आपल्यासोबत आहेत. काय सांगतात बघूया. आपल्याकडचे दम्याचं औषध या ठिकाणी मोफत वाटप होते आणि आपण या ठिकाणी अफाट अशी गर्दी झालेली आहे. या लोकांना आपण मोफत औषध देतो. काय सांगाल? तिला फरक पडते. दवाखान्यात गेल्या तर फरक पडत नाही, आपल्या गोळीना फरक पडत नाही. त्याच्यामुळे आपण ही सेवा चालूच ठेवलेली. किती वर्षापासून सेवा? ही 100 वर्षापासून सेवा आहे. आमच्या पंजोबापासून सेवा आहे. ही पंजोबा करत होते, आजोबा करत होते, वडील करत होते, आता आम्ही पण करायचो आणि पुढे चालूच राहील ही सेवा. तुम्ही हा जो औषध आहे आपला तयार केलेला, नेमकं असं काय गमक आहे याच्यामध्ये की या औषधामुळं दम्याचं म्हणजे पेशंट बरा होता? ते गूळ हिंग त्याचं मिश्रण करून जे काही मोठ्या पोटामध्ये आपले हे होते त्याच्याने ते दमा निघून जाते. आणि ते मृग नक्षत्र मुहूर्त आहे ना त्याच्यामुळेच ते खाल्ल्यावर निघते असं एरी काही निघत. तर काय तुम्ही नागरिकांना काय सांगता? नाही, दरवेळेस यायचं, वर्षभरातून एकदा खायचं, वर्षभर दमा राहते. धन्यवाद. आपल्या औषध घेण्यासाठी आपण आला. आज मृग नक्षत्र आहे 8 जून, त्यामध्ये आपण औषध घेणार. काय वाटते आपल्याला? इकडं पहा. खूप समाधान वाटतं. समाधान वाटते, जीवाला शांती वाटते, बरं वाटतंय. औषध घेतलं का आपण? हो, घेतलं ना, घेतलं. किती वर्षापासून घेता औषध? 5 वर्ष. तर या ठिकाणी दम्याच्या औषधाचं मोफत असं वाटप चालू आहे. 4 पिढ्यापासून हे वाटप होतं. काय सांगाल? हे जे दम्याचं औषध फार आयुर्वेदिक करारी असं औषध आहे. हे घेतल्यानं माणसाला दम्याला 100% फरक पडतो आणि हे प्रत्येक दम्याच्या माणसाला औषध घ्यायला पाहिजे. धन्यवाद. त्याप्रमाणे मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर दम्याच्या औषधाचं वाटप केलं जातं आणि औषध मोफत वाटप केले जाते. आज हे औषध वाटण्याचा कार्यक्रम शहाणे परिवार यांची आता ही 3री पिढी आहे, हे औषध वाटप करतात. आणि ह्या औषधापासून बरेचसे लोकांना गुण आलेला आहे. त्यामुळं खूप लांबून लोक इथे येतात. नाशिक, पुणे, धुळे, औरंगाबाद, संभाजीनगर, अजून तुमचं केवराई, बीड, लातूर, उस्मानाबाद, पालघर खूप असे लोक येतात. तर बरेचसे लोकांना या औषधापासून गुण आलेला आहे आणि ही परंपरा कायमस्वरूपी चालूच राहणार आहे. याच्यानंतर मी औषध पूर्ण लोकांना मिळेल अशी आमची खात्री आहे. धन्यवाद. औषध वाटप चालू आहे. आज इथं शहाणे परिवारतर्फे गेल्या 100 वर्षापासून ह्या गोळ्यांचं वाटप करण्यात येते. 7 किंवा 8 मृगला ज्या दिवशी या मुहूर्त निघते त्या दिवशी
हजारो भाविक या ठिकाणी आजूबाजूच्या पंचक्रोशीतून येतात आणि दम्याचं औषध घेऊन जातात. त्याचा वेळ आज 1:33 होता. सर्व लोक रात्रीपासूनच इथे अष्टभुजा मंदिर, गांधी पार्क या रोडमध्ये यात्रा भरल्यासारखं स्वरूप झालेलं आहे. चौकट सगळं आनंद आहे. सगळ्यांना याचा गुण येतो म्हणून लोक लांबून येतात आणि हे औषध घेतात. शहाणे परिवाराचे आमच्यातर्फे सर्व नागरिकांकडून शहाणे परिवार आणि सर्व परभणीकरांचे हार्दिक स्वागत. आजारावर परिणाम झालेला आहे. ठीक आहे, चला. आणि हे सुद्धा या मृगाच्या शुभमुहूर्तावर अनेक वर्षापासून पेशंटची सेवा करतात, मृगाचं औषध वाटप करतात, दम्याचं औषध वाटप करतात आणि आज 1:33 हा मुहूर्त सुरू झालेला आहे. आपल्यासोबत सुशांत शहाणे आहेत, ते सुद्धा या सेवेमध्ये सहभागी असतात. आपल्यासोबत आहेत, काय सांगतात बघूया. आपल्याकडे जे दम्याचं औषध या ठिकाणी मोफत वाटप होते आणि आपण या ठिकाणी अफाट अशी गर्दी झालेली आहे. या लोकांना आपण मोफत औषध देतो. काय सांगाल? त्यांना फरक पडते. दवाखान्यात गेले तर काय फरक पडत नाही, आपल्या गोळीना फरक पडत नाही. त्याच्यामुळे आपण ही सेवा चालूच ठेवलेली. किती वर्षापासून सेवा? ही 100 वर्षापासून सेवा आहे. आमच्या पंजोबापासून सेवा आहे. पंजोबा करत होते, आजोबा करत होते, वडील करत होते, आता आम्ही करत आहे आणि पुढे चालूच आहे ही सेवा. तुम्ही हा जो औषध आहे आपला तयार केलेला, नेमकं असं काय गमक आहे याच्यामध्ये की या औषधामुळं दम्याचं म्हणजे पेशंट बरा होता? ते गूळ हिंग त्याचं मिश्रण करून जे काही म्हणतात पोटामध्ये आपले हे होते त्याच्याने ते दमा निघून जाते आणि ते मृग नक्षत्र आज मुहूर्त आहे ना त्याच्यामुळेच ती खाल्ल्यावर निघते. असं एरी काही निघत नाही. तर काय तुम्ही नागरिकांना काय सांगाल? काय नाही, दरवेळेस यायचं, वर्षभरातून एकदा खायचं, वर्षभर दमा राहते. धन्यवाद. आपल्या शहाणे होते तर त्यांनी संपूर्ण अशी आपल्या माध्यमाला माहिती दिलेली. परभणी न्यूज, कॅमेरामन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी. लोक सगळे आलेले आहेत. राजस्थान, गुजरात, पूर्ण गांधी पार्क फुल आहे. कमीत कमी 10 ते 15,000 लोक या आलेले आहेत सध्या आणि त्यांचा उपचार एवढा आहे की त्यांची 4थी पिढीपासून हे चालू आहे. त्याच्यामुळे हे विलास होत असल्यामुळं वरचीवर लोकांची संख्या वाढायला लागली आणि सगळ्याचं समाधान व्हायला लागले. त्याच्यामुळे दम्याचा त्याचा त्रास कोणाला काही होत नाही. त्याच्यामुळं औषध पूर्ण लागू होते 100%. काही आता 30 वर्षापासून 40 वर्षापासून हे औषध गेलेले त्या लोकांना खूप परिणाम पडला त्याच्यावर. त्या हिशोबाने 15 वर्ष झाले बसून घ्यायला काय हा चला. हे 30-40 वर्षापासून इलाज चालू आहे गांधी पार्कमध्ये. हे मनोरुग्णाचे चांगले आजारचे आशीर्वाद घेत आहेत. ते आशीर्वाद घ्या. दम्या सुसांचा जे माणूस आहे दमास होते राहत आहे. आपण 10 ते 15-20 हजार रुपये घालतो दवाखान्यात. ही ती सेवा आहे, जनसेवा ही. जनसेवा आहे, जनसेवा ही. आपला जर डोळ्याला हात लावतो डॉक्टर 500 रुपये घेतो, कानाला हात लावतो 500 घेतो. ही जनसेवा आहे, सोनार सेवाची. ह्याच्यामुळं सगळ्यांचा आशीर्वाद घेता येते. मुंबई, नागपूर, लातूरून येतात लोक, राजस्थानहून येतात. त्या दम्याचा इलाज पूर्ण होत आहे. मला आणि शहाणे परिवाराच्या वतीने या ठिकाणी जो व्यापारी शहाणे सोनार समाजाचा वर्ग आहे हे सर्वच या कामाला लागलेले असतात. अशी मोफत अशी सेवा यांची या 40 वर्षापासून चालू आहे. 4थी पिढीपासून 4थ्या पिढीपासून चालू आहे. आपल्यासोबत या ठिकाणी जे औषध तयार होते असे शहाणे परिवार आहे, त्यांचे जे व्यापारी आहेत ते या ठिकाणी काय सांगतात? नाव सांगा. सुशांत शहाणे. बघा ते दम्याचे औषध आम्ही सगळ्यांना जे वाटतो तर त्याला खूप गुण पडते सगळ्यांना. त्याच्यामुळे भरपूर गर्दी येते आपल्याकडे दरवर्षी, न सांगता येते. त्याचं काय आपण हे करत नाही, ॲडव्हर्टाईज करत नाही, काय करत नाही. 2-3 राज्यातले 2-3 राज्यापासून येतात. राजस्थान, दिल्ली, इकडून सगळीकडून येतात. आणि आपलं आयुर्वेदिक हे नाहीये, सगळं व्हेजिटेरियन आहे आपलं. 4 पिढ्यापासून हे आपल्याला. आमचे पंजोबा करत होते, वडील करत होते, आम्ही करायचं. सुशांत शहाणे. मोफत ही सेवा या परिवाराची. ठिकाणी 4 पिढ्यापासून वाटप चालू आहे आणि मोफत असं काही आमच्या वर्ल्डाच्या पासून आम्ही 4थी पिढी आहे. 4थी पिढी. चला कोण आहे बोलणार? काय नाव?
शुभम शाह. किती वर्षापासून आता आम्ही जवळपास 100 वर्षापासून आम्ही हे वाटप करत आहोत. आमच्या पिढ्या हे वाटप चलत आलेलं आहे. तेच आम्ही पुढे घेऊन जातो. आणि किती महाराष्ट्रामधून कोणकोणत्या जिल्ह्यात मध्य प्रदेश, अशा ठिकाणाहून, हैदराबाद अशा ठिकाणाहून पण लोक आमच्याकडे येतात. आणि जवळपास महाराष्ट्रातले जे तालुके आहेत आपल्या जवळपास लातूर, बीड वगैरे अशा प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे बुलढाणा जिल्ह्यातून सर्व ठिकाणाहून लोक आवर्जून येतात आणि मोफत अशी सेवा आम्ही करतो. आज दम्याचं औषध वाटप होते. आज मुहूर्त आहे, मिरगाचा दिवस आहे आणि 1:33 हा शुभ मुहूर्त होता आणि तो सुरू झालेला आहे. आपण औषध वाटप करताय. काय वाटतंय, काय सांगाल? काम सूरज रहेगा तब तक शहाणे परिवार का नाम रहेगा असं या ठिकाणी म्हटल्या जात आहे. आणि 4 पिढ्यापासून जे औषध तयार होते, जे दम्याचे पेशंट या ठिकाणी बरे होतात, काय अद्भुत शक्ती असेल देव जाणे. परंतु शहाणे परिवाराने हा जो बिडा उचललेला आहे तो एकदम पॉवरफुल असून त्यांचं या ठिकाणी कौतुक होत आहे. आणि रुग्णांच्या वतीनं, नातेवाईकांच्या वतीनं, जे पेशंट आलेले आहेत त्यांच्या वतीनं सुद्धा त्यांचं कौतुक या ठिकाणी होत आहे. परभणी न्यूज, कॅमेरामन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी.